आपण जाऊया नीतिसूत्रे याचा 4था अध्याय आणि त्याच्या 23व्या वचनाकडे आपण आपलं लक्ष केंद्रित करूया. नीतिसूत्रे याचा 4था अध्याय आणि त्याचं 23वं वचन मी आपल्या सर्वांकरता वाचत आहे. सर्व रक्षणीय वस्तूंपेक्षा आपल्या अंतःकरणाचे विशेष रक्षण कर, कारण त्यात जीवनाचा उगम आहे. नीतिसूत्रकर्ता शलोमोन राजा या ठिकाणी काय सांगत आहे, तर तो म्हणत आहे सर्व रक्षणीय वस्तूंपेक्षा विशेष आपल्या अंतःकरणाचे रक्षण कर. सर्व रक्षणीय वस्तू आमच्या जीवनामध्ये जर आम्ही पाहिलं तर रक्षणीय वस्तू आमच्यासाठी काय काय आहेत, ज्याचं आम्ही रक्षण करतो. थोडक्यात आमचं घर, आमच्या घरामध्ये मौल्यवान वस्तू आहेत, त्यांचं आम्ही रक्षण करतो. घराला बाहेर जाताना आम्ही लॉक करतो का, कारण त्याचं रक्षण व्हावं. आम्ही 2-3 वेळा खात्री करतो की कुलूप चांगलं लागलं आहे की नाही. ज्या काही मौल्यवान गोष्टी आहेत त्यांचं आम्ही रक्षण करतो आणि हे योग्यच आहे, कारण बायबल आम्हाला सांगतोय, नीतिसूत्रकर्ता म्हणतो की सर्व रक्षणीय वस्तूंपेक्षा. रक्षणीय वस्तू आहेत आमच्याकडे आणि आम्ही त्यांचं रक्षण करावंच, परंतु एक गोष्ट तो त्याही पेक्षा पुढे जाऊन सांगत आहे. तो म्हणतो ते तर तुम्ही कराच सर्व रक्षणीय वस्तूंचं, पण त्याही पेक्षा सर्व रक्षणीय वस्तूंपेक्षा काय करायचंय, तर आपल्या अंतःकरणाचे विशेष रक्षण कर. प्रियानो, आमचं अंतःकरण म्हणजे काय आहे? इंग्लिशमध्ये हार्ट हा देखील शब्द त्या ठिकाणी वापरला आहे, परंतु हृदय हा एक शरीराचा एक अवयव आहे, त्याबद्दल बायबल सांगत नाही. तर जे अंतःकरण, जे आमच्या डोळ्यांना न दिसणार परंतु ते आमच्या मध्ये आहे, ज्या अंतःकरणामध्ये सर्व भावना आहेत, राग, प्रेम, दया, भीती, हे जे काही सगळे एक्सप्रेशन्स आहेत, ज्या काही भावना आहेत, ज्या फिलिंग्स आहेत, त्या सर्व त्या अंतःकरणातून येतात. आणि हे जे अंतःकरण आहे, जे अदृश्य स्थितीत आहे, परंतु ते आमच्या शरीराला डॉमिनेट करतं, ते शरीरावर नियंत्रण करतं, शरीराला चालवतं. आणि त्याचा शरीराशी अतिशय जवळचा असा संबंध आहे. जसं देवाने मनुष्याला बनवलं, त्याची रचना केली, त्याची रचना 3 घटकांमध्ये केलेली आहे: आत्मा, जीव आणि शरीर. आणि त्यामध्ये प्रथम आत्मा येतो, त्यानंतर जीव आणि त्यानंतर शरीर. अशा प्रकारचा तो क्रम आहे. जर आम्ही वाचलं थेसलोनिकराच्या पत्रामध्ये तर त्या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळेल की त्या दिवसापर्यंत तुमचा आत्मा, जीव आणि शरीर हे तुम्ही राखली जावीत. होय प्रियानो, त्यासाठी सर्वात महत्वाचा जो घटक आहे तो ते आमचं अंतःकरण आहे, जे सर्व रक्षणीय वस्तूंपेक्षा मौल्यवान आहे. सर्व रक्षणीय वस्तूंपेक्षा ज्याचं आम्हाला रक्षण करायचं. प्रियानो, हे जे अंतःकरण आहे हे ख्रिस्ताला स्वीकारल्यानंतरचं अंतःकरण आहे. ख्रिस्ताला स्वीकारण्यापूर्वी आमचं अंतःकरण कसं होतं त्याची अवस्था आम्हाला पवित्र शास्त्र सांगतंय. इर्मयाचा 17वा अध्याय 9व्या वचनामध्ये जर आम्ही वाचलं तर त्या ठिकाणी म्हटलंय की हृदय म्हणजे अंतःकरण हे सर्वात कपटी आहे.
ते असाध्य रोगाने ग्रस्त आहे, त्याचा भेद कोणास समजतो? परंतु सर्वांचे अंतर्यामी पारखणाऱ्या परमेश्वराला ते सर्व ठाऊक आहे. तो आमचे हृदय जाणतो, पारखतो. पियानो, ते कपटी हृदय ज्याला यिर्मया म्हणतो ते कपटी आहे, यहेजकेल म्हणतो ते पाषाणमय हृदय आहे. परंतु ख्रिस्ताचा स्वीकार केल्यानंतर ते अंतःकरण, पाषाण रूपी अंतःकरण मांसमय अंतःकरण बनतं. पाषाण रूपी अंतःकरण का म्हटलंय? तर त्याला कसल्याही प्रकारचं त्याच्यावर परिणाम होत नाही. दगडावर खेडेगावामध्ये कपडे धुवायला जातात, नदीवर किंवा ओढ्यावर. त्या ठिकाणी चांगलासा काळा दगड बघतात आणि त्यावर ते कपडे धुतात. कितीतरी चांगल्या प्रकारचे साबण त्या कपड्यासोबत त्या दगडावर रगडले जातात, परंतु दगड जसाच्या तसाच असतो, त्याला काही फरक पडत नाही, कठीण असतो. आणि म्हणून यहेजकेलच्या पुस्तकात म्हटलं की आमचं हृदय तारणापूर्वी हे कठीण होतं, त्या दगडाप्रमाणे पाषाण रूपी अंतःकरण आमचं होतं. परंतु ख्रिस्ताचा स्वीकार केल्यानंतर आम्हाला मांसमय हृदय, ज्याला फिलिंग्स आहेत, ज्याला भावना आहेत, ज्याला कळतंय, जाणीव होते आहे, संवेदना होत आहेत, अशा प्रकारचं ते तयार होत. आम्ही पापात असता आमचं अंतःकरण कठीण बनून जातं. जसा आम्ही जर असं कष्ट करून ज्यावेळेस आमच्या हाताला घट्टे पडतात, त्या घट्ट्याला कुठल्याही प्रकारची संवेदना नसते, सेन्सिटिव्हनेस काहीच नसतो, त्याला काय फरक पडत नाही. चक्का बसू किंवा काही चिमटा घ्या, काही फरक पडत नाही. परंतु जर घट्टा निघून गेला तिथला, तो जाड थर निघून गेला स्किनचा, तर आमची स्किन किती सेन्सिटिव्ह आहे. तिला लगेच काही टोचलं, मच्छर चावला किंवा काय झालं, लगेच आम्हाला त्याची जाणीव होते. आमचं हृदय तारणापूर्वी कसं होतं? कठीण होतं, ते कपटी होतं, असाध्य रोगाने ग्रस्त होतं. परंतु ख्रिस्त आमच्या अंतःकरणात आल्यानंतर ते मौल्यवान असं झालेलं आहे. जसं यरुशलेमचं मंदिर प्रभू येशू ख्रिस्ताने शुद्ध केलं, त्याचं शुद्धीकरण केलं. प्रभू येशू गेला त्या ठिकाणी आणि त्याने जे काही अव्यवस्थित होतं ते सगळं बाहेर काढून टाकलं. पियानो, आमच्या अंतःकरणामध्ये, ज्या अव्यवस्थित अंतःकरणामध्ये ज्या वेळेस आम्ही प्रभूचा स्वीकार करतो, तो आमच्या अंतःकरणात येतो, त्यावेळेस तो आमच्या अंतःकरणातील सर्व घाणेरड्या गोष्टी, सर्व अव्यवस्थित गोष्टी सर्व तो काढून टाकतो. आणि मग ते हृदय, ते प्रभूचं राहण्याचं वसतिस्थान असं ते सुंदर असं बनतं आणि त्यामध्ये प्रभू स्वतः राहतो. आणि म्हणून ते कसं आहे? आता मौल्यवान आहे, ते रक्षणीय आहे, त्याचं रक्षण आम्हाला करायचं आहे. प्रिया, या ठिकाणी शलोमोन राजा आम्हाला काय सांगत आहे? रक्षणीय वस्तूंपेक्षा आमच्या अंतःकरणाचं विशेष रक्षण करायला सांगत आहे. ते कसं करायचं आहे? मग त्या अगोदरचे 2 वचन आपण पुढे जाऊया, मागे जाऊया. 20व्या वचनापासून आपण वाचूया. माझ्या मुला, माझ्या वचनाकडे लक्ष लाव, माझ्या सांगण्याकडे कान दे. ती तुझ्या डोळ्यापुढून जाऊ देऊ नको, ती आपल्या अंतःकरणात ठेव, कारण ती ज्यास लाभतात त्यास ती जीवन देतात आणि त्यांच्या सबंध देहाला आरोग्य देतात. बघा प्रियानो, या ठिकाणी आम्हाला या 20 वचनापासून तर 23 वचनापर्यंत आम्हाला हे सर्व रहस्य आम्हाला देवाने प्रगट केलेलं आहे. हे जे रक्षणीय वस्तूंपेक्षा आता मौल्यवान झालेलं आमचं हे हृदय आहे, हे अंतःकरण आहे, ज्याचं आम्हाला रक्षण करायचंय. ते कशा प्रकारे करायचं? या अंतःकरणामध्ये जाण्याचे काही मार्ग आहेत आणि येण्याचा काही मार्ग आहे, बाहेर येण्याचा अंतःकरणातून. आणि ते काय आहेत?
आमच्या अंतःकरणात कुठून बाहेरून काय काय जात, कुठल्या मार्गाने ते जात, तर आम्हाला 20व्या वचनात आम्हाला कळतं की आमचे कान अंतःकरणात जाण्याचा एक मार्ग आहे, एक दरवाजा आहे. 20व्या वचनात म्हटलं, माझ्या मुला माझ्या वचनाकडे लक्ष लाव, माझ्या सांगण्याकडे कान दे. त्याच्या वचनात त्याचं वचन ऐकणं, ते जर ऐकलं तर ते आमच्या अंतःकरणात शिरतं. जर आम्ही इतर गोष्टी ऐकू तर ते आमच्या अंतःकरणात प्रवेश करतील. प्रियानो, आम्ही दैनंदिन जीवनामध्ये दिवसभर आमच्या ऑफिसवर, आमच्या कामावर, आमच्या उद्योगधंद्याच्या ठिकाणी असतो. त्या ठिकाणी सर्व जगिक लोक असतात, जगातील लोक असतात. आम्ही काय ऐकतो हे आम्ही लक्ष दिलं पाहिजे. आम्ही काय ऐकायला पाहिजे यावर आम्ही नियंत्रण ठेवलं पाहिजे. कारण आमच्या अंतःकरणाचं रक्षण करण्याची जबाबदारी देवाने आम्हाला सोपवलेली आहे. आणि म्हणून नीतिसूत्रकर्ता सांगतोय, माझ्या मुला माझ्या वचनाकडे लक्ष लाव, माझ्या सांगण्याकडे कान दे. देवाचे वचन आम्ही ऐकावेत, देवाची वाणी आम्ही ऐकावी. आमचे कान त्याच्यासाठी ऐकण्यासाठी आतुर असले पाहिजे. देव आमच्याशी बोलू इच्छितो रोज त्याच्या वचनाच्या द्वारे, त्याच्या सेवकांच्या द्वारे, आमच्या आत्म्याशी, त्याच्या पवित्र आत्म्याच्या द्वारे तो आमच्याशी बोलू इच्छितो. परंतु आम्ही आमच्या इतर गोष्टींमुळं किंवा आमच्या जे काही आम्ही बिझी असतो त्या सर्व गोष्टीमध्ये आम्ही ती वाणी ऐकत नाही, त्या वाणीकडे आम्ही लक्ष देत नाही. आणि आमच्या अंतःकरणात अनेक गोष्टी आमच्या कानाच्या द्वारे शिरतात. दुसरी गोष्ट, दुसरा मार्ग आमच्या अंतःकरणात जाण्याचा या ठिकाणी नीतिसूत्रकर्ता सांगत आहे 21व्या वचनामध्ये. तो म्हणतो, ती तुझ्या डोळ्यांपुढून जाऊ देऊ नको, ती आपल्या अंतःकरणात ठेव. आमचे डोळे, आमचे नेत्र हे काय पाहत आहेत, त्याद्वारे आमच्या अंतःकरणामध्ये काय शिरत आहे. खूप गंभीर विषय आहे. आजकाल मोबाईल सारखे उपकरण आमच्या जवळ आहेत. आमची लेकरं, आम्ही त्याचा उपयोग करतो, परंतु त्याचा उपयोग योग्य रीतीने करण्याऐवजी अयोग्य रीतीने होतो. अनेक निरर्थक गोष्टी पाहण्यामध्ये आमचा वेळ किती जातो हे आम्हाला कळत नाही. या ठिकाणी आम्ही स्तोत्रकर्ता 119 मध्ये काय म्हणतो त्याकडे आपण लक्ष देऊया. स्तोत्र 119 आणि त्याच्या 18 वचनामध्ये तो म्हणतो की तू माझे नेत्र उघड, म्हणजे तुझ्या नियमशास्त्रातील अद्भुत गोष्टी माझ्या दृष्टीस पडतील. आम्ही देखील ही प्रार्थना दाविदासारखी करावी की हे देवा, माझे जे नेत्र आहेत तू उघड, अंतःकरणाचे नेत्र, यासाठी की तुझ्या नियमशास्त्रातील अद्भुत गोष्टी माझ्या दृष्टीस पडतील. काय आपण अशी प्रार्थना केली आहे? जर केली असेल तर तिचं उत्तर निश्चित देव दिले असेल तुम्हाला. खरोखर त्याच्या नियमशास्त्रातील, त्याच्या पवित्र शास्त्रातील अद्भुत गोष्टी त्याने तुम्हाला निश्चितच दाखवल्या असतील. परंतु प्रियानो, जर आमच्याकडून ते होत नाही तर प्रियानो, ती खेदाची गोष्ट आहे. त्याच अध्यायामध्ये स्तोत्रकर्ता 37 वचनामध्ये काय म्हणत आहे? तो म्हणतो की निरर्थक गोष्टी पाहण्यापासून माझी दृष्टी वळीव, तुझ्या मार्गात मला नवजीवन दे. निरर्थक गोष्टी, ज्या गोष्टींना काही अर्थ नाही, ज्या गोष्टींपासून काही लाभ नाही, काही नफा नाही, व्यर्थ गोष्टी आहेत, निरर्थक आहेत, परंतु त्या पाहण्यामध्ये आमचा वेळ जातो. आणि त्या गोष्टी पाहण्याचा काय इफेक्ट होतो, काय परिणाम होतो, तर ते आमच्या सरळ अंतःकरणात शिरतं.
आमच्या नेत्राच्या द्वारे, आमच्या कानांच्या द्वारे ह्या गोष्टी आमच्या अंतःकरणामध्ये जातात आणि त्या काय करतात? त्यांचं अंतःकरण खराब करून टाकतात. जे प्रभूला राहण्याचं वसतिस्थान आहे ते अशुद्ध गोष्टींनी ते भरलं जातं. प्रभूला त्या ठिकाणी जागा राहते आणि आम्ही प्रभूला आमच्या अंतःकरणातून बाहेर ठेवतो. याचाच अर्थ आम्ही आमचं अंतःकरण जे आहे ते सैतानासाठी आणि त्याच्या वाईट गोष्टींसाठी आम्ही खुलं करून दिलेलं आहे. मला एक शास्त्रभाग खूप आवडतो, हिजकियाबद्दल आहे. दुसऱ्या राज्यामध्ये हिजकिया राजाला देवाने आरोग्य दिलं, 15 वर्ष आयुष्य वाढवून दिलं, परंतु नंतर त्यानं काय केलं? त्यानं बाबेलच्या जासुदांना, जे गुप्तहेर होते, ते त्याच्या भेटीसाठी आले. तो आजारी होता म्हणून त्याला वाटलं की माझ्या सहानुभूती खातर मला भेटायला आलेले आहे, आणि त्याने त्यांना आपलं सर्व खजिना, सर्व काही उघडून त्यानं त्यांना दाखवलं. त्यांना आपल्या गुप्त ते जो खजिना आहे, जे काही ट्रेझरी आहे, त्या ठिकाणी तो घेऊन गेलेला आहे आणि त्यांच्या पुढे त्यानं दाखवलं. देवाच्या संदेष्टाने त्याला म्हटलं, तू त्याला सर्व काही दाखवलं का? तो म्हटला हो. त्यांना काही दाखवलं नाही असं काहीच ठेवलं नाही. आणि मग देवाचा सेवक संदेष्टा यशवा त्याला म्हणाला की आता बघ, आता बाबेल तुझ्यावर हल्ला करेल आणि तुझे सर्व लोक दास करून घेऊन जाऊ. बाबेलच्या राजाप्रमाणे या जगाचा अधिपती जो सैतान आहे तो तेच करतो. त्याला जर आम्ही त्याच्यासाठी आपलं अंतःकरण उघडं करून दिलं तर प्रियानो, तो आत शिरतो आणि आत आमच्या अंतःकरणाची सर्व वाट लावतो. आमचं अंतःकरण अशुद्ध करून प्रियानो आम्हाला तो देवापासून दूर नेतो. आणि म्हणूनच नीतिसूत्रकर्ता या ठिकाणी आम्हाला काय सांगत आहे की सर्व रक्षणीय वस्तूंपेक्षा आपल्या अंतःकरणाचे विशेष रक्षण कर, कारण त्यात जीवनाचा उगम आहे. जो जीवन देणारा प्रभू येशू ख्रिस्त आहे, त्याची जीवन देणारी वचने ती आमच्या अंतःकरणामध्ये असावी. त्याद्वारे आमच्या अंतःकरणाचं रक्षण होतं. होय प्रियानो, अंतःकरणात बाहेरून जाणाऱ्या गोष्टींचे दरवाजे आम्ही पाहिले, जे आमचे कान, आमचे डोळे आहेत. अंतःकरणातून बाहेर येण्याचा देखील एक मार्ग आहे आणि तो म्हणजे आमचं मुख आहे. स्तोत्रकर्ता काय म्हणतो 17वा अध्याय आणि 3ऱ्या वचनामध्ये ठिकाणी तो म्हणतो की तू माझे हृदय पारखिले आहे, रात्री तू माझी झडती घेतली आहे, तू मला तावून सुलाखून पाहिले आहे, तरी तुला काही आढळले नाही. मी मुखाने अतिक्रमण करणार नाही असा संकल्प मी केला आहे. आज या वर्षाचा 3रा दिवस आहे, नवीन वर्षाचा 2025चा, आणि आम्ही प्रत्येक वर्षी काही ना काही संकल्प करतो. मी आज संकल्प करतो की ह्या वर्षी मी पूर्ण बायबल वाचून काढणार आहे. मी संकल्प करतो की मी आजपासून या वर्षामध्ये काय करणार आहे, रोज सकाळची प्रार्थना सुरू करणार आहे. छान आहे, हे संकल्प चांगले आहेत, परंतु ते आमच्याकडून पूर्ण होतात का? जी कमिटमेंट आम्ही देवाला करतो, मंडळी समोर करतो, ते आम्ही पूर्ण करतो का? प्रियानो, या ठिकाणी दावीद राजाचं उदाहरण आहे. त्यानं स्वतःशी संकल्प केलेला आहे. काय केलाय की मी माझ्या मुखावर ताबा ठेवेन, त्या मुखाने मी अतिक्रमण करणार नाही. नियंत्रण हे आमच्याकडे देवाने दिलेलं आहे, आम्ही त्यावर ताबा ठेवला पाहिजे. पापाने आमच्यावर नियंत्रण करू नये.
तर आम्ही पापाला मारून टाकावं आणि आपल्या भावनावर, आपल्या ज्या काही गोष्टी आहेत त्या सर्वांवर आम्ही नियंत्रण ठेवलं पाहिजे. आमचे डोळे, आमचे कान, आमचं मुख, आम्ही असा संकल्प करतो का? योग बघा, योग काय म्हणतो? योग याचा 31वा अध्याय आणि पहिल्या वर्षात म्हणतो, मी तर आपल्या डोळ्यांशी करार केला आहे, मी कोणा कुमारीवर नजर कशी जाऊ दे. योगाने आपल्या डोळ्यांशी करार केला, दाविदाने आपल्या मुखाशी करार केला. हे अंतकरणात बाहेरून जाण्याचे हे मार्ग आहे. प्रभू येशू ख्रिस्तानं सांगितलंय मग त्याच्या 15व्या अध्यायात त्याच्या 18 आणि 19 वचनामध्ये तो म्हणतो की जे तोंडातून निघते ते अंतकरणातून येते व माणसाला विटाळते, कारण अंतकरणातूनच दुष्ट कल्पना, खून, व्याभिचार, जार कर्मे, चोऱ्या, खोट्या साक्षी, शिवीगाळी ह्या निघतात आणि ह्या गोष्टी माणसांना विटाळतात. हे आमचं अंतकरण अशुद्ध करून टाकतात. जे प्रभूचं राहण्याचं स्वच्छ ठिकाण ते काय करतात? अशुद्ध करून टाकतात आणि प्रभू अशा ठिकाणी राहतील. म्हणून प्रियानो, आम्हा प्रत्येक विश्वासणाऱ्याची ही जबाबदारी आहे की सर्व रक्षणीय वस्तूंपेक्षा आपल्या अंतकरणाचे विशेष रक्षण करा, कारण त्यात जीवनाचा उगम आहे.